नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण याआधी एक लेक्चर बघितलं होतं ज्यामध्ये तुम्हाला मी काही टेक्निक्स सांगितलेल्या होत्या नोट्स काढण्याच्या. त्यामधील माइंड मॅप नावाची एक टेक्निक मी तुमच्याशी शेअर केली होती. आज आपण 1857चा उठाव हा एक टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत, जो माइंड मॅप पद्धतीने मी कशा पद्धतीने तयार केला आहे, त्याला आपण कशा पद्धतीने शिकू शकतो. एका पानामध्ये संपूर्ण 1857चा उठाव, मग त्यामध्ये त्याची कारणं असतील, त्याचे स्वरूप असेल, त्याचे परिणाम असतील, अपयशाची कारणं असतील, त्या संदर्भातली विविध मतं असतील. 1857च्या उठावाबाबत आपण या सगळ्या बाबी या ठिकाणी बघणार आहोत आणि माइंड मॅपमध्ये त्या मुद्द्यांची रचना कशी केली जाते हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार आहे. बघा, 1857चा उठाव बघत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतामध्ये इंग्रजी सत्ता जी आहे त्या इंग्रजी सत्तेची स्थापना, थोडक्यात त्याला आपण ईस्ट इंडिया कंपनी असं म्हणतोय, तिची स्थापना जर बघितली आपण तर 1599 मध्ये झालेली आहे. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. ही स्थापना कोणी केली तर ही व्यापारी जे होते, ब्रिटन व्यापारी, इंग्लंडमधील व्यापारी यांनी या कंपनीची स्थापना केली आणि ही स्थापना लंडन या ठिकाणी होती आहे. कोणतं ठिकाण? लंडन या ठिकाणी होती आहे. सुरुवात जर बघितली तर ती व्यापारासाठी आहे, मात्र नंतर यांनी जे स्थानिक राजकारण होतं त्यामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. आपली राजकीय सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न हे बघायला लागले आणि हळूहळू त्यांनी ते पूर्तीस आणलेले आहेत. मग इथे जर बघितलं तुम्ही, सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणची सुरुवात म्हणाल तर मग ती होती प्लासीची लढाई आणि त्या ठिकाणी मग बंगालमध्ये झालेली लढाई, बंगालच्या नवाबावर या ठिकाणी मिळवलेला विजय प्लासीच्या लढाईमधील सर्वात महत्त्वाचा आहे. थोडक्यात या प्लासीच्या लढाईने भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घातला, इंग्रजी सत्तेचा पाया घातला असं आपल्याला म्हणावं लागेल. मग माइंड मॅपमध्ये आपण बघा ती मुद्दे कसे त्या पद्धतीने पुढे मांडत गेलेलो आहे. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला येतो की इंग्रजी सत्ता स्थापना झाली, मात्र इंग्रजी सत्तेचा विस्तार जो झाला आहे तो कशा पद्धतीने झाला. विस्तार होण्यामध्ये मागील सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे की त्या ठिकाणची जे एतद्देशीय राज्यकर्ते आहेत, स्थानिक राज्यकर्ते आहेत, त्यांचे आपापसामध्ये भांडणं चालू आहे. त्यांना राष्ट्रीय हिताचा विचार करायला वेळ नाही आहे. राष्ट्रीय हित त्यांना त्या ठिकाणी बघायचं नाही आहे, ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आणि मग याचा फायदा जे आहे ते ब्रिटिश घेत आहेत, ब्रिटिश सरकार घेत आहे. इथे आणखी एक घटक फार महत्त्वाचा आहे जो आपण लक्षात घेतला पाहिजे की इंग्रजी सत्तेचा विस्तार होत असताना इथे दोन विचार प्रवाह होते. एक म्हणजे इंग्रजी सत्तेविषयी आस्था असणारा वर्ग होता पूर्णतः, आणि दुसरा म्हणजे काही घटक असे होते ज्यांचा इंग्रजांना कडवा विरोध होता. ओके, आता इथे आस्था असणाऱ्या वर्गामध्ये काय येईल की ज्यांना वाटत होतं की चला इंग्रजी शिक्षण आहे, नवीन वैज्ञानिक विचार येत आहेत, अंधश्रद्धा कमी होत आहेत, आपल्या देशातील वाईट रूढी परंपरा त्या ठिकाणी कमी होण्याचं काम होतंय, हा एक वर्ग होता. आणि दुसरा वर्ग होता या ठिकाणी इंग्रजांना कडवा विरोध करणारा, ज्यामध्ये म्हणजे जुन्या कालखंडातील बरेचसे संकुचित दृष्टिकोन असेल किंवा एतद्देशीय राज्यकर्ते यांच्या बाजूने असलेले काही लोक होते की ज्यांचा सुद्धा इंग्रजांना कडवा विरोध सुरुवातीच्या काळात होता. मग याच्यातून काय होत गेलं बघा, याच्यातून हळूहळू काही उठावाचे प्रयत्न आपल्याला दिसतात. आता माइंड मॅपमध्ये हा मुद्दा खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी वेगळा मांडण्याचा प्रयत्न केला आहे की यापूर्वी मग कोणते उठाव झाले त्यावरही तुम्ही प्रश्न यापूर्वी बघितलेले आहेत. 1806चा वेल्लोरचा उठाव त्यामधील गाजलेला आहे, तो आपण इथे कव्हर करतोय. त्यानंतर मध्य भारतामध्ये झालेला कोलारी आणि मुंडा आदिवासी जमाती जे आहेत यांचा उठाव आहे. इकडे थोडंसं तुम्ही याला पूर्वेत्तर भारतामध्ये जर गेलात तर ते खासी, नागा, कुकी इत्यादी आदिवासी जमातींचे सुद्धा उठाव झालेले आहेत, ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. कोळ्यांचे उठाव आहेत, संतालांचे उठाव आहेत, बराकपूरमधील छावणीतील बंड आहे, शिपायांचे बंड म्हणतो आपण. महाराष्ट्रामधील हा उमाजी नाईकांचा उठाव, हे 1857च्या उठावापूर्वी झालेले उठाव. ओके, निश्चितच आपण हे लक्षात ठेवले पाहिजे. पुढे जर आपण गेलो तर पुढचा मुद्दा येतो की उठावांची कारणं कोणती होती. बघा, आता माइंड मॅप बनवताना काय केलं आपण, मुख्य मुद्दा आपला आहे 1857चा उठाव. याच्यावरून आपण काय मग घेतलं, इकडे एक अँगल तयार केला त्याचा, उठावाची कारणं, आणि मग उठावाच्या कारणांमध्ये वेगवेगळी कारणं आपण घेतोय. त्यामध्ये मग आपण राजकीय, आर्थिक, सामाजिक वेगवेगळी कारणं आपण बघतोय. ही 1857चा उठाव ही एक ऐतिहासिक घटना आहे. देशव्यापी असा हा उठाव या ठिकाणी होता. मग याच्यामागं काही विशेष अशी कारणं असली पाहिजे, ज्यामध्ये राजकीय घटक फार महत्त्वाचे होते. मग राजकीय कारणं कोणते तर ब्रिटिशांचे राज्यविस्ताराचे धोरण आहे, ज्यामध्ये वेलस्लीची तैनाती फौज आम्हाला लक्षात घ्यावी लागते. पुढे डलहौसीचे
जे धोरण आहे तेही फार महत्त्वाचं होतं. याच्यातून त्या ठिकाणी संस्थानिक नाराज होत गेले, पुढे जनतासुद्धा नाराज होत गेली. तो महत्त्वाचा संस्थानिकांमधील वाढता असंतोष आपण बघतो. इथे मग ते डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर असेल, गैरकारभार असेल या कारणास्तव जी संस्थानं खालसा केली, ज्यामध्ये मग झाशी आहे, ओके, संबलपूर आहे, जैतपूर आहे, उदयपूर आहे, सातारा आहे महाराष्ट्रातील, नागपूर आहे, ही संस्थानं खालसी केली. मग संस्थानिकसुद्धा या ठिकाणी इंग्रजांचे काय म्हणतायत, विरोधक बनतायत. आणि पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणचा होता राजकीय कारणांमध्ये, तो म्हणजे जमीनदार जे आहेत त्यांच्या हक्कावर गदा आणला गेला. डलहौसी जर बघितली आपण तर डलहौसीने इनामे जप्त केले, वतन यांचे चौकशा केल्या, ते जप्त करून घेतले. म्हणजे हा जो जमीनदार वर्ग आहे किंवा वतनदार वर्ग आहे हा सुद्धा नाराज होण्याचं या ठिकाणचं एक कारण म्हणून आपल्याला ओळखावं लागतं. तरीसुद्धा बरेचसे जमीनदार इंग्रजांच्या बाजूने होते, हाही मुद्दा एक वेगळा आहे. पुढे आर्थिक कारणं कोणती? आर्थिक कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उठावाला कारणीभूत असलेलं आर्थिक कारण फार महत्त्वाचं आहे. मग या आर्थिक कारणामध्ये शेतकरी असू शकतात, व्यापारी असू शकतात, व्यावसायिक असू शकतात, कारागीर असू शकतात. यांना जे आर्थिक फटके बसले ना ती या ठिकाणी कारणीभूत ठरले. ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी वर्ग, ज्याच्यावर खूप सारे कर लादले गेले, दुष्काळाचा विचार केला गेला नाही, महसूल जमा करण्यावर सरकारचा भर राहिला, त्यामुळे शेतकरी चिडले. दुसरं कायमधारा पद्धती आपण बघतोय कॉर्नवॉलिसची, ज्याने एक महसूल ठरवून दिला एवढं तुम्हाला जमा करायचंच आहे, तिकडे पाऊस पडू द्या नका पडू देऊ, कायमधारा पद्धती. पुढे कुळांचे अमानुष शोषण, जमीनदारांना संरक्षण मिळाले मात्र कुळांचं शोषण होतं या ठिकाणी, हलापेष्टा झाले त्यांच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे आणखी एक रयतवारी पद्धतीसुद्धा होती. मद्रास मुंबई प्रांतामध्ये जी सुरू केली गेली रयतवारी, तिथेसुद्धा सावकार वगैरे त्यांच्याकडून होणारी पिळवणूक असेल, ते मुद्दे महत्त्वाचे आहे आर्थिक कारणामध्ये. त्यानंतर हस्तव्यवसाय आहे ज्यांचा राज झाला. आपण बघतो इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती होती, तिथे भांडवलशाहीचा विकास होतो, मात्र भारतामधील हस्तव्यवसाय जे आहेत ते बंद पडत आहेत. येथील हजारो कारागीर हे देशोधडीला लागलेले आहेत. व्यापारावर विपरीत परिणाम होतोय हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. आर्थिक कारणांमध्ये या सगळ्या बाबी. पुढे लष्करी कारणंसुद्धा फार महत्त्वाचे आहेत. बघा लष्करी कारणं आपण कशा पद्धतीने या ठिकाणी मांडलेले आहे. लष्करी कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा घटक, ज्याला आपण या उठावाला तुम्ही जर बघितलं शिपायाचे बंड असं म्हटलं गेलं आहे. लष्कर फार महत्त्वाचा घटक आहे या ठिकाणचा. सैनिकांना दुजाभावाची मिळणारी वागणूक फार महत्त्वाचा मुद्दा होता. युरोपियन सैनिक फार कमी होते, भारतीय सैनिक जवळपास 2,38,000, युरोपियन सैनिक फक्त 45,000. बढती फक्त युरोपियनांना भेटते, चांगली वेतन भत्ती युरोपियनांना भेटत आहेत, भारतीयांवर अन्याय. पुढे लष्करामधील वर्णभेदसुद्धा महत्त्वाचा भाग आहे. भारतीयांना तुच्छ लेखण्यासंदर्भातली वागणूक असेल, तो महत्त्वाचा मुद्दा होता. इंग्रजांविषयी राग भारतीय सैनिकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी साचत गेला. पुढे भारतीय सैनिकांच्या धार्मिक भावनांची अवहेलना झाली. जसं सैनिकांना कपाळावर गन लावण्यास परवानगी नव्हती हिंदू सैनिकांना, मुस्लिम सैनिकांनाही दाढी राखण्यास परवानगी दिली जात नव्हती. या बाबी भारतीय सैनिकांच्या भावनांची कदर न करणाऱ्या होत्या आणि त्या उठावाला कारणीभूत ठरल्या. पुढे धार्मिक कारणं आहेत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुधारणा चळवळी. बरेचसे कायदे ज्यामध्ये सतीची चाल बंद करणे असेल, बालहत्या प्रतिबंधक कायदा असेल, विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा आहे. हे कायदे म्हणजे आपल्या धर्मामध्ये हस्तक्षेप आहे असं भारतीयांना वाटायला लागलं. पुढे ख्रिस्ती धर्मप्रसार, ख्रिस्ती मिशनऱ्या ज्या होत्या त्यांनी धर्मप्रसार केला. हिंदू धर्मातील ज्या कनिष्ठ जाती होत्या त्यांना ख्रिस्ती धर्मामध्ये उडवून त्या ठिकाणी धर्मांतर करण्याची कामं त्यांनी केली. याच्यातूनही राग साचत गेला. पुढे हिंदू देवदेवता त्यांची विटंबना, हिंदूच्या मूर्तीपूजेवर सातत्याने खालच्या शब्दामध्ये टीका केली गेली. हिंदू देवदेवतांची यथेच्छ अशी निंदा नालस्ती करण्यात आली. मंदिर मशिदी यांची वतनी जप्त करण्यात आली. महत्त्वाचे मुद्दे. आणि पुढचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तत्कालीन कारण किंवा तात्कालिक कारण ज्याला आपण म्हणतो. कारणांमधील एनफिल्ड बंदुका, एक बनावट रायफल, 1857चा उठाव. इथे रायफलीचं वैशिष्ट्य असं होतं की तिच्या काडतुसांचा वरचा भाग सैनिकांना आपल्या दातांनी तोडावा लागायचा. आणि या ठिकाणी एक अचानक अशी अफवा पसरली की या काडतुसांना गायीची व डुकराची चरबी आहे. मग हिंदूच्या दृष्टीने गाय पवित्र, मुस्लिमांच्या दृष्टीने डुक्कर निषिद्ध. या अफवा दोन्ही धर्माचे सैनिक जे आहेत ते प्रक्षुब्ध झाले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांना पाळण्यास नकार दिला आणि त्याच्यातून हे बंड सुरू होत गेले. 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण. तर ही कारणं आपण या ठिकाणी बघितली. ओके, बघा हा माइंड मॅप कशा पद्धतीने जातो. उठावाची कारणं झाली,
आता आपण इथे उठावाच्या अपयशाचे कारणं काय आहेत, उठाव अपयशी का झाला, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. उठावाचे परिणाम आहे, उठावाची मतेसुद्धा आहेत. आपलं अपयशी उठाव जे आहे, आता कोणकोणत्या ठिकाणी लढला गेला उठाव, मुख्यत्वे उत्तर भारतामध्ये उठाव लढला गेला, तो आम्हाला माहीत असला पाहिजे. मग ते त्याच्यावर कोण कुठे कसं लढलंय त्याचा एक मुद्दा, त्याचाही माइंड मॅपमध्ये एक समावेश करता येऊ शकतो आपल्याला. कोणी कुठे नेतृत्व केलं त्यावर आपण स्वतंत्र लेक्चर घेतलेले आहेत, त्याच्यामुळे त्याला मी इथे स्किप करतोय. मात्र अपयशाची कारणं तुम्हाला माहीत असली पाहिजे. ओके, मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी लष्करी सामर्थ्य जे आहे ते प्रचंड प्रमाणात होते, त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्र होती, ती आम्हाला माहीत असली पाहिजे. दुसरं, देशव्यापी प्रतिसाद जो भारताचा भेटायला पाहिजे तो भेटला नाही. बराचसा भाग दक्षिण भारत अलिप्त आहे, बराचसा बंगाल पंजाबचा बराचसा भाग अलिप्त आहे. पुढे सामान्य जनता अलिप्त आहे, सामान्य जनतेला जास्त सहानुभूती नव्हती या ठिकाणी. त्यानंतर संस्थानिक जे आहे ते इंग्रजांसोबत होते, त्यांना वाटायचे की बाबा यामध्ये मग ग्वाल्हेरचे शिंदे असतील, इंदूरचे होळकर असतील, हैदराबादचा निजाम असेल, राजस्थानमधील संस्थानिक आहे, काश्मीरचा राजा आहे, पतियाळाचा राजा आहे, भोपाळचा नवाब आहेत, ही इंग्रजांशी एकनिष्ठ होते. हा मुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे. आणि वैशिष्ट्य याच्यामधले उद्दिष्ट फार महत्त्वाचे, प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगळे होते. सैनिकांना वाटत होतं आमचं टार्गेट वेगळं आहे, संस्थानिकांचे टार्गेट्स वेगळे होते, या ठिकाणी शेतकऱ्यांचे टार्गेट्स वेगळे होते, म्हणजे उद्दिष्ट समान नाही आहे. राष्ट्रीय भावनेचा अभाव सुद्धा या ठिकाणी होता, हा एक मुद्दा आहे. आणि त्यानंतर शिस्तीचा अभाव, प्रगत तंत्रज्ञानाचा अभाव, मुत्सद्दी नेतृत्वाचा अभाव, जे ब्रिटिशांमध्ये होतं ते आपल्याकडे नव्हतं. ते अपयशाच्या कारणामध्ये मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. पुढे जर बघितलं मग या उठावाबाबत कोणी काय मते मांडले ती आपल्याला बघायचे. त्याच्या आधी उठावाचे परिणाम आपल्याला बघायचे की हा उठाव झाला त्याच्यामुळे नेमके कोणते परिणाम घडून आलेले आहेत. बघा, कंपनीच्या राजवटीचा अस्त घडतोय. सगळ्यात महत्त्वाचं, कंपनीची सत्ता जाते ती ब्रिटिश संसदेकडे जाते, थोडक्यात राजाकडे जाते. हे कायदा संमत होतोय 1858ला. ब्रिटिश राज्यकारभार त्या ठिकाणी आपल्या भारताला सोपवता आहे. तो कारभार म्हणजे कंपनीकडून राजाकडे किंवा राणीकडे कारभार जातोय. पुढे भारतीय संस्थानिक त्यांना अभय दिल्या जाते. ते जे खालसा करण्याचे धोरण वगैरे आहे ते सगळं थांबवले जाईल. संस्थानिकांना आम्ही काही करणार नाही, त्यांच्याशी झालेली करार पाळले जातील. पुढे विस्तारवादी धोरण त्यागले जाईल. राज्यविस्तार न करण्याचं वचन त्या ठिकाणी ही व्हिक्टोरिया राणी जी आहे ती देते आपल्या जाहीरनाम्यामध्ये. पुढे राजकीय बदल झाले बरेचसे, लष्करी बदल बरेचसे झाले. राजकीय बदल काय तर या ठिकाणी नियामक मंडळ आणि संचालक मंडळ रद्द करण्यात आलं. बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल आपण ज्यांना म्हणतो. त्यानंतर लष्करी बदल झाले. इथे भारतमंत्री आणि इंडिया कौन्सिलची स्थापना आहे. राजकीय बदलामध्ये भारतमंत्री एक नवीन पद तयार करण्यात आलं, त्याला मदत करण्यासाठी 15 सदस्यांचं एक मंडळ स्थापन करण्यात आलं. व्हाईसरॉय पदाची नेमणूक आहे. गव्हर्नर जनरलच्या जागी व्हाईसरॉय. मग ते पहिले व्हाईसरॉय कोण, शेवटचे गव्हर्नर जनरल कोण, हाही प्रश्न तुम्हाला येऊन गेलाय. पुढे लष्करी बदल, जे प्रमाण होतं ना 1857च्या उठावाच्या वेळेस 5:1 असं प्रमाण होतं. 5 भारतीय 1 ब्रिटिश. आता ती बंगालमध्ये 2:1 करण्यात आलं, मुंबईमध्ये 3:1 असं बदलण्यात आलं. म्हणजे ब्रिटिश सैनिकांची संख्या थोडक्यात वाढवण्यात आली, प्रमाण वाढवण्यात आलं. पुढे धार्मिक निरहस्तक्षेपाचं धोरण या ठिकाणी यांनी राबवलं. पुढे भेदनीतीचं राजकारण, मुस्लिम जातीयवाद त्याचा उदय कसा होईल, हिंदू मुस्लिमांमध्ये फूट कशी पडेल, या बाबी काळजीपूर्वक हँडल करण्यात आल्या. ओके, तर हे महत्त्वाचे आहेत. पुढे राष्ट्रवादालाही चालना भेटते, भारताचा नव्या युगामध्ये प्रवेश होतोय, तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि पुढचं या माइंड मॅपमधला एक शेवटचा मुद्दा म्हणतोय मी याला, ते म्हणजे उठावाबाबत काय मतं कोणी मांडली होती. ओके, यामध्ये महत्त्वाचं ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात, शिपायांची बंड, शिपायांची भाऊगर्दी, नर फाटक यांनी म्हटलंय, त्यांच्यासोबत सर जॉन सिले आहे, पी रॉबर्ट्स आहे, स्वातंत्र्ययुद्ध सावरकर म्हणतायत, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतायत, असे अनेक मतं आहेत, ती आम्हाला माहीत असली पाहिजेत. ओके, तर बघा 1857चा हा माइंड मॅप आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच असं प्रत्येक टॉपिक वाईज जर तुम्ही माइंड मॅप बनवले, स्वतः प्रयत्न केले, लिहा लिखित स्वरूपात सुद्धा हे बनवता येतात. थोडंसं मी या ठिकाणी नवीन पद्धतीने बनवलेले आहेत, तुम्ही लिहूनसुद्धा असे माइंड मॅप बनवू शकतात. निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. ही जी PDF आहे किंवा अशाच माहितीपूर्ण PDF तुम्हाला मिळवायची असेल, आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्यावरील विविध लेक्चरचा अभ्यास करा आणि त्या ठिकाणी यशस्वी व्हा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.